नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत एक अद्वितीय पुस्तक ज्याचं नाव आहे द अल्केमिस्ट। हे पुस्तक लिहिलं आहे ब्राझिलियन लेखक पाओलो कोएल्हो यांनी। द अल्केमिस्ट हे पुस्तक पहिल्यांदा 1988 साली प्रकाशित झालं, पण आजही ते जगभरातील वाचकांच्या हृदयाला भिडतं। हे पुस्तक आपल्या ध्येयाच्या शोधात असलेल्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे। या कथेमध्ये जीवनाचे धडे, स्वप्नांचा पाठलाग आणि नियती यावर विचार मांडले आहेत। या पुस्तकाची कथा आहे सॅन्टियागो नावाच्या एका स्पॅनिश मेंढपाळ मुलाची, जो आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत एका अविश्वसनीय प्रवासावर निघतो। सॅन्टियागोला एक स्वप्न पडतं की पिरॅमिडच्या खाली खजिना लपलेला आहे। हा खजिना शोधण्यासाठी तो आपल्या सुखसोयींचे जीवन सोडून एका अनिश्चित प्रवासाला निघतो। सॅन्टियागोचा प्रवास केवळ भौगोलिकच नाही, तर तो आत्मिक आणि आध्यात्मिक सुद्धा आहे। प्रवासादरम्यान त्याला अनेक लोक भेटतात, जसे की एक म्हातारा राजा, एक सुंदर स्त्री, एक इंग्रजी माणूस आणि शेवटी एक अल्केमिस्ट, जो साध्या धातूला सोन्यात परिवर्तित करण्याची कला जाणतो। पण या प्रवासाचं खरं सौंदर्य हे आहे की प्रत्येक पात्र सॅन्टियागोला जीवनातील काहीतरी महत्त्वाचं शिकवतं। म्हातारा राजा त्याला व्यक्तिगत ध्येय म्हणजेच पर्सनल लिजेंड ही कल्पना समजावतो। ही संकल्पना आहे की प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी असं असतं जे त्याला पूर्ण करायचं असतं आणि तेच त्याचं जीवनाचं खरं ध्येय असतं। पुस्तकातील एक महत्त्वाचा धडा म्हणजे जेव्हा आपण आपल्या ध्येयांचा पाठलाग करतो तेव्हा संपूर्ण सृष्टी आपल्याला ते मिळविण्यासाठी मदत करते। ही गोष्ट आपल्या मनात ठसवणं हेच द अल्केमिस्टचं मुख्य उद्दिष्ट आहे। सॅन्टियागोच्या प्रवासात अनेक अडचणी येतात, वाळवंटातील धोके, मनाच्या भ्रामक विचारांचा सामना आणि इतर अनेक संकट। पण याच प्रवासात त्याला आपली खरी शक्ती, इच्छाशक्ती आणि संयम याची जाणीव होते। शेवटी अल्केमिस्ट त्याला शिकवतो की खरा खजिना हा बाहेरील जगात नाही तर आपल्या आत आहे, जे गौतम बुद्धांनी हजारो वर्षांपूर्वीच आपल्याला सांगितले होते। आत्मज्ञान, स्वप्नांची पूर्तता आणि स्वतःची ओळख याचं महत्त्व द अल्केमिस्ट अत्यंत सुंदर पद्धतीने मांडते। पुस्तकातील काही उदाहरणं आपल्याला जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर विचार करायला लावतात। उदाहरणार्थ, व्हेन यू वॉन्ट समथिंग, ऑल द युनिवर्स कन्स्पायर्स इन हेल्पिंग यू टू अचीव इट। हे वाक्य आपल्याला आपल्या ध्येयांच्या प्रती आत्मविश्वास देतं। तर मित्रांनो, द अल्केमिस्ट हे पुस्तक केवळ एक कथा नाही, तर एक जीवनाचे दर्शन आहे। जर तुम्हाला स्वतःच्या ध्येयांचा शोध घ्यायचा असेल तर हे पुस्तक तुम्हाला मार्गदर्शन करू शकतं। तुम्ही हे पुस्तक वाचलं असेल तर तुमचा अनुभव कमेंट्समध्ये जरूर शेअर करा, आणि जर नाही वाचलं तर आजच ते वाचायला घ्या। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कळवा। तुमच्या सल्ल्यांवर आम्ही पुढील व्हिडिओ बनवू। आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन नक्की दाबा। पुन्हा भेटूया। थँक्स फॉर युअर टाइम।